नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषी रत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण आज मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट हा महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट. त्यामध्ये आपण आज वीड मॅनेजमेंटचं मेथड जे आहे ते पहिले इनलिस्ट करू आणि नंतर त्यातल्या या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणकोणते आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. बघा, वीड मॅनेजमेंट मेथड्स इनलिस्ट करून घेऊ एकदा फास्टमध्ये. बघा, वीड मॅनेजमेंटचे दोन मेथड्स असतात, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि क्युरेटिव्ह किंवा रिमेडियल मेजर्स. आता प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, की एखादी गोष्ट होण्या अगोदर काही उपाययोजना करणे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू की वीड शेतात येऊ नये म्हणून कोणकोणत्या उपाययोजना करता येईल त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आणि क्युरेटिव्ह म्हणजे काय, वीडचा प्रादुर्भाव शेतामध्ये झालेला आहे किंवा कोणत्याही गोष्टीचा एखाद्या वेळेस प्रादुर्भाव झालेला असेल तर त्याच्यावर उपाययोजना करणे. एखादी गोष्ट झाल्यानंतर उपाययोजना करणे ते झाली क्युरेटिव्ह. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय मग, की प्रतिबंधात्मक. आणि क्युरेटिव्ह म्हणजे काय, उपचारात्मक. ठीक आहे, मराठीत म्हणायचं झालं तर. बघा, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. फक्त आपण एकदा इनलिस्ट करू क्युरेटिव्ह मेजर्स कोणकोणते. बघा, दोन मेथड आहे, इरॅडिकेशन आणि कंट्रोल. आणि कंट्रोल मेजर्स मध्ये सुद्धा काय आहे, कल्चरल मेथड, केमिकल मेथड, बायोलॉजिकल मेथड हे आहे. त्यानंतर कल्चरल मेथड जे आहे त्यामध्ये पण दोन प्रकार आहे, मेकॅनिकल मेथड आणि दुसरी क्रॉपिंग अँड कॉम्पिटिटिव्ह मेथड. क्रॉपिंग अँड कॉम्पिटिटिव्ह मेथड. तर ही जी व्हिडिओ आहे, हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण वीड मॅनेजमेंटच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणकोणते आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. महत्वाचं आहे, पेपरमध्ये विचारलं जातं. बघा, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे. But they aim काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्सचा, द एम बाय प्रिव्हेंटिंग इंट्रोडक्शन अँड स्प्रेड ऑफ स्पेसिफिक वीड स्पेसिस इन अ एरिया दॅट आर नॉट करंटली इन्फेस्टेड विथ द दिस प्लांट स्पेसिस. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्सचं काय आहे? या ओळीचा अर्थ काय आहे, की आपल्या भागामध्ये एखादी वीड स्पेसिस असेल, ती अजून आलेली नाहीये किंवा आपल्या शेतामध्ये ती वीड स्पेसिस नाहीये. समजा तुमच्या शेतामध्ये गाजर गवत नसेल तर ते गाजर गवत आलं नाही पाहिजे. एक एक्झाम्पल घेतलं आपण, की कोणतीही एखादी पर्टिक्युलर वीड स्पेसिस जी असेल ती तुमच्या शेतामध्ये येऊ नये, तर त्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत किंवा काय काय उपाययोजना करता येईल ते बघायचं. ठीक आहे. बघा आता काय काय आहे त्याच्यामध्ये. तर पहिले तुमचं युझिंग वीड फ्री क्रॉप सीड अँड सीडलिंग. पहिले बघा काय आहे महत्वाचं, युझिंग वीड फ्री क्रॉप अँड क्रॉप सीड अँड सीडलिंग. म्हणजे बघा, जेव्हा आपण सीड सिलेक्ट करतो ते कसं असलं पाहिजेत, क्लीन असलं पाहिजे. सीड कसं असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे. कोणतंही त्याच्यामध्ये वीड वगैरे असेल, वीडचे प्रपोगेटिंग पार्ट्स असतील, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा काडी कचरा असेल की जो प्रोपोगेट होऊ शकतो, तर तशा प्रकारे असता कामा नये. म्हणजे वीड फ्री सीड असेल किंवा क्लीन सीड असेल किंवा सीडलिंग असेल, हे असलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे, नॉट युझिंग फ्रेश ऑर पार्टली डिकम्पोज FYM ऑर कंपोस्ट. बघा काय करतो आपण, जनावरांच्या आपण कंपोस्ट कशापासून बनतो, जनावरांचं जे मलमूत्र असेल किंवा जनावरांच्या गोठ्यामध्ये जो पडलेला खाडी कचरा असेल त्यांना आपण टाकतो खायला. समजा त्यांना एक वीड आपण खायला दिले, टाकतो ना आपण आपल्या शेतात निंदणी किंवा विडिंग ऑपरेशन झाल्यानंतर जनावरांना आपण खायला ते देतो. मग काय होतं, की जनावर सगळं खातात का, नाही, थोडंफार तिथं त्या गोठ्यामध्ये असतं. मग आपण जेव्हा गोठा क्लीन करतो आणि ते क्लीन केलेलं जे मटेरियल असणार किंवा जे मटेरियल असणार ते कुठे टाकतो आपण, आपला जो कंपोस्ट पीट असेल त्यामध्ये टाकतो. मग अशा प्रकारचा वीड मिक्स झालेला कंपोस्ट असेल आणि ते जर फ्रेशली आपण यूज केलं किंवा पार्टली डिकम्पोज यूज केलं तर काय होईल, त्याचे जे काही वीडचे प्रपोगेटिंग पार्ट असतील ते डिकम्पोज झालेले नसतील. वीड्सचे प्रपोगेटिंग पार्ट जे असतील ते डिकम्पोज झालेले नसतील व्यवस्थित, कारण की आपण पार्टली डिकम्पोज या फाईम किंवा कंपोस्ट यूज करतोय किंवा फ्रेश फ्रेश कंपोस्ट यूज करतोय. मग काय होतं, की ते जे वीडचे प्रपोगेटिंग पार्ट आपण काय करणार, शेतामध्ये परत ऍड करणार. कशामार्फत, कंपोस्ट किंवा FYM जे असेल पार्टली डिकम्पोज त्याच्या मार्फत जर ते परत शेतामध्ये गेलं तर काय होईल, ते परत काय होईल, ते त्याची वाढ होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला यूज करायचे डिकम्पोज, वेल डिकम्पोज मॅन्युअर यूज करायचा आहे. नंतर प्रॉपर क्लिनिंग ऑफ फार्म मशिनरी
बिफोर मुव्हिंग फ्रॉम इन्फेस्टेड एरिया टू द क्लीन एरिया. बघा, आपण वखरणी करतो, नांगरणी करतो, त्या वखराला नांगराला काय चिटकलेलं असतं रे? शेतामधलं वीड चिटकतं. मग अशा प्रकारे जर एखाद्या वीड इन्फेस्टेड एरियामधून विदाऊट क्लिनिंग इम्प्लिमेंट तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये वखरणी केली, नांगरणी केली, तर काय होणार आहे? ते जे काही नांगराला किंवा त्या टिलेज इम्प्लिमेंटला चिटकलेले पार्ट्स असतील, ते तुमच्या शेतामध्ये काय होईल? इंट्रोड्यूस होतील. मग तुमच्या शेतामध्ये त्या पर्टिक्युलर वीड स्पेसीजचं पॉप्युलेशन वाढू शकतं. म्हणून प्रॉपर क्लिनिंग ऑफ फार्म मशिनरी बिफोर मुव्हिंग फ्रॉम इन्फेस्टेड टू द क्लीन एरिया. त्याच्यानंतर दिलेलं आहे कीपिंग द इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल फ्री फ्रॉम वीड्स. बघा काय होतं पहिले, अशा सोर्स असतो वॉटरचा, म्हणजे विहीर पकडू आपण. तिथून काय एक पाणी, त्या ठिकाणी पाण्याचा पाईप असतो, आणि नंतर जे पाणी आहे ते एका चॅनल मार्फत आपल्या शेतामध्ये येत असतं. ठीक आहे. आता डायरेक्टली पाईप सुद्धा येतात, पण अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी काय असतं, जो काही सोर्स असेल, विहीर वगैरे असेल, ठीक आहे, तिथून पाणी पंपाद्वारे त्या इरिगेशन चॅनलमध्ये सोडलं जातं, आणि त्याद्वारे काय होतं, ते शेतामध्ये दिलं जातं पिकासाठी, फ्लडिंग मेथडमध्ये जनरली. पण जर का अशा जो काही इरिगेशन चॅनल आहे याच्यामध्ये भरपूर सारे वीडचं पॉप्युलेशन असेल, तर काय होईल? हे जे काही वीड असेल, हे वॉटर मार्फत, जे की आपण शेताला इरिगेशन देतोय त्याच्या मार्फत काय होईल? शेताच्या पूर्ण भागामध्ये पसरेल. म्हणजे त्याची वीडचे प्रोपोगेटिंग पार्ट्स असतील, सीड असतील, मग काय होईल? त्याची इंटेन्सिटी वीडची वाढेल. त्यामुळे एक काळजी घ्यायची की हे जे इरिगेशन चॅनल असतील, ड्रेनेज चॅनल असतील, हे कसे असले पाहिजेत? वीड फ्री असले पाहिजेत. वीड फ्री असले पाहिजे, जेणेकरून त्या वीडची एंट्री जी असेल ती तुमच्या शेतामध्ये होणार नाही. त्याच्यानंतर महत्वाचा, शेवटचा आणि महत्वाचा, काय करायचंय? फॉलोइंग लिगल अँड क्वारंटाईन मेजर्स टू चेक द इंटरस्टेट अँड इंटर कंट्री मुवमेंट ऑफ नॉक्झियस वीड. बघा, क्वारंटाईन मेजर्स, जनरली क्वारंटाईन डिपार्टमेंट जे असतं ते सी पोर्ट्स असतील, एअरपोर्ट असतील, या ठिकाणी असतं. म्हणजे आपण बाहेरून, ते बाहेरच्या देशातून जर काही सीड आणलं किंवा काही मटेरियल आणलं, ठीक आहे, तर ते चेक होणं महत्वाचं असतं. त्या सीडमध्ये काही वीडचे प्रपोगेटिंग पार्ट्स आहेत का? वीडचं डिस्कस करतोय म्हणून वीड, अजून त्याच्यामध्ये चेक केला तर काही डिसीज मटेरियल त्याच्यामध्ये आहे का, पॅथोजन आहेत का, इन्सेक्ट आहेत का, हे पण चेक केलं जातं. पण आपण इथे वीड डिस्कस करतोय म्हणून वीडचे प्रपोगेटिंग पार्ट्स आहेत का, सीड आहेत का, ते सर्व चेक केलं जातं. आणि ते जर नसेल, तर मग ते सीड तुमचं यूज करता येतं. ठीक आहे. बघा, आपल्याला गाजर गवत जे आहे ते कशाच्या मार्फत आलेलं आहे? गव्हाच्या मार्फत आलेलं आहे. तेव्हा जर व्यवस्थित समजा क्वारंटाईन डिपार्टमेंटनी चेकिंग वगैरे झाली असती, ठीक आहे, त्या काळची सिच्युएशन आपल्याला माहित नाही, पण एक एक्झाम्पल घेतलं तर क्वारंटाईन व्यवस्थित मेजर्स फॉलो झाले असते, तर गाजर गवत जे आहे, काँग्रेस वीड, गाजर गवत, ते आपल्या देशामध्ये नसतं. ते इंट्रोड्यूस झालेलं वीड आहे. तर अशा प्रकारे जे इंटरस्टेट असेल, इंटर कंट्री असेल, हे जे काही क्वारंटाईन मेजर्स असतील ते फॉलो केले पाहिजे, जेणेकरून जे काही प्रॉब्लेमॅटिक वीड असतील, नॉक्झियस वीड असतील, ते इझिली कंट्रोल होत नाही. असे वीडचा आपल्याला सामना करायची गरज पडणार नाही. हे सगळे होते तुमचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ वीड मॅनेजमेंट. ठीक आहे. तर बघा, अशाच प्रकारे आपण नेक्स्ट काही मेथड सुद्धा घेणार आहे. बघा, जे आहे इरेडिकेशन मेथड पण आपण घेऊन टाकू. कंट्रोल मेजर्स मधली इरेडिकेशन मेथड आहे, ते एकदम सोपी. इरेडिकेशन म्हणजे काय? कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ वीड. कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ वीड म्हणजे काही वीडचे प्रोपोगेटिंग पार्ट्स असतील, त्या सीड असतील, त्या चं कम्प्लीट डिस्ट्रक्शन करणे. ठीक आहे. बघा काय म्हणतं ते, इरेडिकेशन मीन्स that a given weed species, its seed vegetative part has been killed or completely removed from a given area, and that the weed will not reappear unless reintroduction in the area. म्हणजे त्याचे प्रोपगेटिंग पार्ट असतील, सीड असतील, ती वीड स्पेसिस असतील, सगळं कम्प्लीट डिस्ट्रक्शन करायचं, आणि ते रिअपेअर होणार नाही इतकं त्याचं समूळ नष्ट करायचं. कुठपर्यंत? की रिइंट्रोडक्शन, म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या एजन्सी मार्फत त्याचे सीड असतील, प्रोपोगेटिंग पार्ट्स असतील, ते इंट्रोड्यूस होत नाही, तोपर्यंत त्याची सिच्युएशन कशी असली पाहिजे? त्या पर्टिक्युलर वीडची वीड फ्री कंडिशन किंवा त्या वीड स्पेसिस पासून आपल्या शेताला मुक्तता भेटली पाहिजे. त्याला म्हणतात, काय म्हणतात? इरेडिकेशन मेथड. बघा,
This weed species, this may be desirable and economical when the weed species is extremely noxious and persistent as to make the cropping difficult and uneconomical. आता ही जी इरॅडिकेशन मेथड आहे ती केव्हा वापरतो आपण? वीड नॉक्झियस असले. नॉक्झियस म्हणजे काय? की हार्मफुल आहे आणि कंट्रोल करण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, वारंवार ते येतात आणि ते क्रॉपिंग त्याच्यामुळे काय होते, डिफिकल्ट म्हणजे जे काही सोईंग ऑपरेशन असेल किंवा नंतर जी इल्ड असेल ते काय होणार आहे, त्याच्यावर खूप सारा परिणाम होणार आहे. तर अशा वेळेस तुम्ही ही मेथड यूज करू शकता, इरेडिकेशन. ठीक आहे. तर बघा आपण या लेक्चरमध्ये काय बघितलं, की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि इरॅडिकेशन मेथड बघितल्या. बघा मग दाखवतो काय काय आपलं कम्प्लीट झालं. दोन मेथड आपण घेतल्या. तसं आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे होते पण ठीक आहे, सोपं होतं. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कम्प्लीट केलं. त्यानंतर क्युरेटिव्ह मधलं आपण इरॅडिकेशन या व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेलं आहे. तर बघा आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कल्चरल मेथड घेणार आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित व्हिडिओ बघायचे. आता प्रत्येक मेथडवर सेपरेट व्हिडिओ देण्याचं कारण काय आहे, की ते इझिली तुम्हाला सर्चेबल असलं पाहिजे यूट्यूबमध्ये. तुम्हाला समजा मेकॅनिकल मेथड बघायची असली, केमिकल बघायची असली, स्पेशली बायोलॉजिकलवर क्वेश्चन येतात. त्यामुळं ही जी मेथड्स आहे किंवा ही व्हिडिओ असे आपण सेपरेट मेथड वाईज बनवणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.